नमस्कार, शेगावमध्ये आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझी एक विनंती आहे शेतकरी बांधवांच्या वतीने। आपण जी अहिल्याबाई कर्जमुक्ती योजना जी आणलेली आहे ती सध्या अटी आणि भरपूर नियम आलेले आहेत। ते असे की 2014 पासून बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत। आपण दिलेली श्री छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना त्यामध्ये बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत। 2019ला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पण कर्जमाफी दिली, त्यापासूनही काही शेतकरी अद्यापर्यंत कर्जमाफीपासून वंचित आहे। आणि 2015 आणि 16मध्ये आपण जे पुनर्गठन दिलेले आहे आपल्या आदेशानुसार, जे काय मुख्यमंत्री असतील त्यावेळेचे त्यांनी जे आदेश दिलेले आहेत त्यावेळेसचे पुनर्गठन केलेले कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी ते पण अद्यापर्यंत त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही। तसेच आतापर्यंत जे मयत झालेले शेतकरी त्यांच्या वारसांना अद्यापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही। आणि जे वारस आहेत त्यांचे महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नाव आलेले होते मयत शेतकऱ्यांचे, त्याबद्दल आपल्या शासन स्तरावरून त्या शेतकऱ्यांच्या वारसाशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही, त्यामुळे त्यांची कर्जाची रक्कम वाढत चाललेली आहे। तसेच या सर्व मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य कराव्या अशी माझी त्यांना एक विनंती आहे।